ही आपण पाहतोय। ज्या नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो आहोत, या शहरामध्ये मी अनेकदा आलो, नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो, प्रदेश अध्यक्ष म्हणूनही आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लाभली। आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय, नांदेड जिल्ह्यात पाहतोय, 24 फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का? आता 24 फरवरीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही। आपल्याला आठवतं की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे। मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं, शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचंही घर तोडायचा प्रयत्न त्या लोकांनी केला। पण आता नांदेडमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू आहे। भाजपमधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली। 24 फरवरीचा दिवस, 24 फरवरी 2024 हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार। या 3 लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात लढला, त्या 3च्या 3 100% निकाल हा काँग्रेसच्या बाजूला। ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये 0 झाली होती, त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस 100% निकालामध्ये पुढे आली। म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपने घेऊन गेला, म्हणून भाजपचे धन्यवाद म्हणावं लागेल। आणि जे होतं चांगल्यासाठी होतं, त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं, त्यांनी जाहीर करावं। नाही पुन्हा येईल त्याला येऊ नाही दिलं ना, एक आहे थांबा, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण, त्यांनी तर सांगावं। आपलं झाकून ठेवावं, आपलं झाकून ठेवावं आणि दुसऱ्याचं सांगावं। या शक्ती मार्गाला, हे शक्ती नावाचं नाव ठेवतात, त्या समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी कोणाची झाली? यांची, आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं। तसं याला शक्ती मार्ग मी तुम्हाला सांगतो, आमचं सरकार आलं मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे। या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केला, तिथं जमिनी घेतलेल्या आहेत, त्याच्यावरचं श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजोरीवर लुटलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची भूमिका आमची राहणार आहे। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।